श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 26 फेब्रुवारीपासून पैसाच पैसा. या 4 राशी होतील श्रीमंत. तिजोरीत वाढल सोनं आणि चांदी, तर करिअर धरेल सुसाट वेग. वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असे म्हटले जाते. बुध ग्रह बुद्धी, विचारशक्ती, संवाद, व्यवसाय, गणित, चातुर्य आणि मैत्रीचा कारक मानला जातो. बुधाच्या चालण्यात होणारे बदल या सगळ्या गोष्टींवर परिणाम करतात. 26 फेब्रुवारी 2026 पासून बुध वक्री होणार आहे, म्हणजे तो उलट दिशेने चालेल. 21 मार्च 2026 रोजी बुध पुन्हा मार्गी होईल. वक्री बुधाचा राशींवर होणारा शुभ परिणाम सुमारे 23 दिवस बुध वक्री राहणार आहे आणि हा काळ 4 राशींसाठी खूप शुभ असेल. या लोकांना बोलण्यामुळे फायदा होईल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जाणून घ्या, बुधाच्या वक्री चालीमुळे कोणत्या 4 भाग्यशाली राशींना फायदा होणार आहे ते. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जय घोष करा. सर्वप्रथम आहे वृषभ राशी. बुध वक्री झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले करार मिळतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. बोलण्यामुळे कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये भक्कम प्रगती होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र ग्रहाने त्याच्या उच्च राशीत भ्रमण तुमच्यासाठी सुवर्ण काळाची सुरुवात दर्शवते. मार्चमध्ये तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये लक्षणीय वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळू शकते. 11व्या घरात सूर्याची उपस्थिती तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुमच्या कुटुंबांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. मीन राशीत चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. मार्चमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमण आणि युतींमुळे वृषभ राशीच्या लोकांना नफ्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मोठी बढती मिळू शकते. त्यांचे बॉस खुश होतील. त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ अपेक्षित आहे. उत्पन्न वाढेल. कोणत्याही जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तुमच्या राशीवर शुक्राचे राज्य आहे. शिवाय शुक्र तुमच्या राशीच्या कुंडलीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या घरातून संक्रमण करणार आहे. त्यामुळे शनी शुक्राची ही युती तुमच्या आर्थिक बळ देऊ शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार
गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. फक्त गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आर्थिक दृष्टीने पैसे कमावण्यासाठी खूप कष्ट करा, परंतु अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णमय असून व्यवसाय दिनदुप्पट रातचौपट प्रगती करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ थोडी नाजूक आहे. कामाच्या ठिकाणी हुकुमशाहीचे वातावरण जाणवू शकते. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात वातावरण प्रसन्न राहील. एकमेकांसोबत सुखाचे क्षण व्यतीत करा. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला असून नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढेल. मार्चमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमण आणि युतींमुळे वृषभ राशीच्या लोकांना नफ्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मोठी बढती मिळू शकते. त्यांचे बॉस खुश होतील. त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ अपेक्षित आहे. उत्पन्न वाढेल. कोणत्याही जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या युतीचा तुमच्यावर सर्वात सकारात्मक प्रभाव पडेल. या युतीमुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि लोकांना आकर्षित करता येईल. जर तुम्ही कला, माध्यम किंवा फॅशन जगात गुंतलेले असाल तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रात नवीन सुरुवात केल्यास जीवनात यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमचे विरोधकही तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करतील. कुटुंबात आनंद आणि सौहार्द राहील आणि परस्पर प्रेम असेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णय देखील घेऊ शकता. तब्येत हळूहळू सुधारेल. या महिन्यात व्यावसायिक प्रवास घेण्यापूर्वी ठोस शंका असतील, परंतु आपण पुढे प्रवास केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. प्रेम जीवन रोमॅन्टिक असेल आणि परस्पर प्रेम दृढ होईल. वृषभ राशीच्या लोकांना मार्चमध्ये या योगाचा फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामामुळे नवी ओळख निर्माण होईल. गाईला हिरवा चारा आणि पालक खायला द्या. रखडलेले कामं मार्गी लागतील. संबंध चांगले असतील आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या राजकारणाबद्दल आणि कारस्थानाबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे शततारका नक्षत्र पदगोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने ही युती अनुकूल ठरू शकते. उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून लाभ किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्वात आकर्षकता वाढेल. सामाजिक वर्तुळात मानसन्मान वाढू शकतो. बुध वक्री झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले करार मिळतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. बोलण्यामुळे कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये भक्कम प्रगती होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअर क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळू शकते किंवा नवीन संधीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. काही जणांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना
सध्याच्या नोकरीत पदोन्नती किंवा मानसन्मान मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या पाहता धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि बुधाची वक्री चाल या लोकांना खूप फायदा देईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात लाभ मिळेल. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मार्च महिना तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीच्या दृष्टीने वरदान ठरेल. तुमच्या कर्मभावात शुक्र ग्रहाचे स्थान तुमच्या सर्जनशीलतेचा नवीन उंचीवर नेईल. जर तुम्ही कला, संगीत, अभिनय किंवा लेखन क्षेत्रात गुंतलेले असाल तर तुम्हाला लक्षणीय यश मिळू शकेल. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. बुधाची अस्तस्थिती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. मिथुन राशीमध्ये राहू उच्च मानला जातो, ज्यामुळे या राशीत राहू खूप बलवान असतो. राहूच्या कृपेमुळे मिथुन राशीचे लोक नेहमी विचार करून कोणताही निर्णय घेतात. या लोकांना आयुष्यात अनेकदा अचानक यश मिळते. यांची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारते. या लोकांची आर्थिक परिस्थिती नेहमी चांगली असते. या लोकांना बाहेरच्या देशात जाण्याची संधी सहज मिळते. शिवाय या लोकांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते. या लोकांना करिअरमध्ये काही मोठे बदल अनुभवायला मिळणार आहेत. पदोन्नती किंवा पगार वाढण्याचे संकेत आहेत. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी मार्च महिन्यात शुभ संधी आहे. तुम्ही तुमच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहात. एवढंच नाही तर तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमचा सामाजिक दर्जा वाढणार असून नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे, म्हणून बुध शुक्र युती तुमच्यासाठी वरदान ठरेल. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमचे बोलणे अधिक गोड होईल, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रलंबित समस्या सोडवण्यास मदत होईल. व्यावसायिकांसाठी गुंतवणुकीतून लक्षणीय नफा मिळवण्याचा हा काळ आहे. परदेशी संपर्कांमधून लाभ होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत शुभ बातमी मिळेल आणि गुंतवणुकीतूनही फायदा होईल. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त भावनिक असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात आणि प्रकल्प उशिरा पूर्ण होतील. आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. बाहेरचे अन्न खाणे टाळा, अन्यथा पोटदुखी होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबंधी प्रवासादरम्यान अस्वस्थता वाढेल आणि आपण या महिन्यात प्रवास पुढे ढकलल्यास ते चांगले होईल. मार्च अखेरीस चर्चेतून प्रश्न सुटले तर चांगले परिणाम दिसून येतील. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकतं. कुटुंब किंवा मित्रांसोबत अनेक धार्मिक सहलीला जाऊ शकता.
मुलांकडून येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या कारकिर्दीत ज्या समस्या येत आहेत त्या आता संपुष्टात येणार आहेत. हा काळ मिथुन राशीसाठी बदल आणि यश दोन्ही घेऊन येईल. नोकरी व्यवसायात बदल तर शिक्षण क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. कुटुंबियांकडून प्रेम पाठिंबा लाभेल आणि मानसिक ताण कमी होईल. स्वाभाविकतः तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात नवीन कौशल्ये शिकणे किंवा प्रशिक्षणात भाग घेणे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचा कुंभ प्रवेश अत्यंत शुभ फल देणारा ठरू शकतो. नशिबाची साथ लाभेल आणि कामे अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते, तर व्यावसायिकांसाठीही हा काळ लाभदायक राहील. प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरू शकतात. मिथुन राशीसाठी बुधादित्य राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यगृहात तयार होतो. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने दिसेल. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेत यश मिळू शकते. त्यानंतर आहे तूळ राशी. बुध वक्री झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही तुमचे काम नव्या दृष्टीने पाहाल. जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात जुन्या ओळखींचा फायदा होईल. मुलाखती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल आणि ते योग्य ठरतील. मार्च महिना तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तुम्ही यशाच्या शिडी चढत राहाल. तुम्हाला उच्च पद मिळू शकेल. सर्वत्र तुमची प्रशंसा होईल. तुमच्या संपत्तीतही वाढ होईल. तुमच्या राशीवर देखील शुक्राचे राज्य आहे. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या 6व्या घरात ही युती तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. कारकिर्दीत एक नवीन दिशा, कामावर वरिष्ठांकडून पाठिंबा, नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक बातम्या मिळू शकतात. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर, तर जुने वाद सोडवता येतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. पण तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, म्हणून सतत वाद होणे टाळा. या राशीच्या लोकांची बुद्धी अधिक तीव्र होईल आणि सर्जनशीलताही वाढेल. त्यामुळे अनेक क्षेत्रात फायदा मिळू शकतो. नोकरीच्या क्षेत्रातही चांगला लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्ही तुमची क्षमता आणि कौशल्य दाखवण्यात यशस्वी होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. जुनी कला किंवा आवड पुन्हा पुढे येऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायाच्या बाबतीत तुमच्या जुन्या योजना आणि रणनीतीतून चांगला नफा मिळू शकतो. मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. शिक्षणाच्या क्षेत्रातही फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. या राशीखाली जन्मलेल्यांसाठी गुरु आणि मंगळाचा नवपंचम राजयोग अनेक प्रकारे महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या जन्मराशीपासून मंगळ 5व्या घरात असेल. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांची बौद्धिक क्षमता वेगाने वाढू शकते. सर्जनशील ऊर्जा देखील वेगाने वाढू शकते. तुमच्या कामाच्या वातावरणात तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला जुन्या पद्धती सोडून नवीन पद्धतींचा विचार करावा लागेल. तुमच्या सर्जनशील विचारसारणीमुळे सर्वांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात.
शिक्षण, कला, शेअर बाजार किंवा सॉफ्टवेअरशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या रणनीती आणि बुद्धिमत्तेद्वारे तुम्ही लक्षणीय नफा मिळवू शकता. वैवाहिक जीवन सामान्य राहील आणि प्रेम जीवन देखील चांगले राहू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आध्यात्मिक प्रवास करू शकता. हा काळ विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यांची एकाग्रता वेगाने वाढू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकेल. तुळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा महिना शुभ आणि यशस्वी राहील. कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्यावर तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारी देखील मिळू शकते. मार्चच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि नफा मिळेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादी आलिशान वस्तू खरेदी करण्याचा किंवा तुमचे घर सजवण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात ही इच्छा पूर्ण होईल. तुळ राशीच्या लोकांसाठी ही युती प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद आणेल. या काळात अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सर्जनशीलतेमुळे कामावर तुमची प्रशंसा होईल. मार्च महिन्यात तुळ राशींच्या लोकांनी संयमाने काम करणे आवश्यक आहे आणि कुशलतेने आपण आपल्या जीवनात यशाचा मार्ग उघडू शकता. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसून येतील. आर्थिक खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे चांगले. तब्येतीत सुधारणा दिसून येईल आणि फिटनेस निर्माण होईल. या महिन्यात व्यावसायिक प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. कुटुंबात सामान्य परिस्थिती असेल आणि परस्पर प्रेम वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने प्रयत्न करावे लागतील. मार्चच्या शेवटी काही चांगली बातमी मिळेल आणि तरुणांच्या मदतीने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल. तुळ राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र आहे आणि तो शनीचा देखील मित्र आहे. असे असताना तुळ ही शनीची उच्च राशी मानली जाते. त्यामुळे शनीच्या 7.5चा वाईट परिणाम तुळ राशीच्या लोकांना अधिक प्रमाणात होत नाही. हनुमानजींची पूजा नियमित केल्यास शनीची कृपा तुमच्यावर कायम राहील. तुळ राशीच्या लोकांना या महिन्यात देवी लक्ष्मीची कृपा असेल. नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता दाट आहे. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. ग्रहांच्या बदल्यात स्थितीचा प्रभाव तुमच्या जीवनावरही दिसून येईल. हा महिना व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. बुधाची उलटी चाल कुंभ राशीच्या लोकांना नवे विचार देईल. या विचारांमुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. IT, डेटा ॲनालिसिस सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ मिळेल. नेटवर्किंगमुळे फायदा होईल. भविष्यासंबंधी महत्त्वाच्या योजना तयार होतील. मंगळ ग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो, कारण शनी हा शतभिषा नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे आणि शनी कुंभ राशीवर राज्य करतो. त्यामुळे तंत्रज्ञान, संशोधन, व्यवस्थापन आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळू शकतात. या काळात अडकलेले पैसे परत मिळवणे आणि कौटुंबिक वाद सोडवणे शक्य आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे देखील आहेत. तुमच्या नियोजित योजना प्रत्यक्षात येऊ शकतात. शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या 12व्या घरात असेल. त्यामुळे या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही लपलेल्या शत्रूंवरही मात करू शकता. या काळात तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तर सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नवीन प्रकल्पांवर काम सुरू होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. पण या काळात तुम्हाला काही अनावश्यक प्रवास करावे लागू शकतात, ज्यामुळे तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
कुंभ रास ही राहूची अनुकूल रास आहे. योग्य वेळ आल्यावर या राशीच्या लोकांना राहू उत्तम साथ देतो. शिवाय या राशीच्या लोकांच्या मनातील सर्व इच्छा तो पूर्ण करतो. या लोकांना अचानक धनलाभ आणि यशही मिळते. हे लोक राहू आशीर्वादामुळे आयुष्यात खूप मोठे ध्येय साध्य करतात. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे या लोकांचे विचार देखील खूप वेगळे असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा नक्षत्र गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्न भरघोस असेल आणि खर्च नगण्य असतील. व्यवसायात आनंदी असाल आणि बिझनेस पार्टनरकडून मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रेमसंबंधात थोडा तणाव राहील, पण मित्रांच्या मध्यस्थीमुळे नाते टिकून राहील. वैवाहिक संबंध अतिशय मधुर राहतील. तुमच्या जोडीदाराला एखादे मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्याचे मात्र अभ्यासात मन कमी लागेल. या राशीच्या लग्नाच्या घरात मंगळ ग्रह आहे आणि 5व्या घरात गुरु ग्रह आहे. म्हणून या राशीखाली जन्मलेल्यांसाठी नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास आणि ऊर्जा वेगाने वाढू शकते. कामाच्या ठिकाणीही फायदे मिळू शकतात. नेतृत्व कौशल्यांमध्ये जलद वाढ देखील शक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तुमच्या नवीन तंत्रज्ञानाच्या व्यवसायातही तुम्हाला फायदा होईल. तुमचे प्रेम जीवन चांगले राहणार आहे, परंतु अनावश्यक अहंकार टाळा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. कुंभ राशीसाठी शनीचा अस्त अत्यंत भाग्यवान ठरेल. शनीच्या 7.5पासून सुटका होईल. त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. कोणतेही प्रलंबित काम सुरू होईल. अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. रिअल इस्टेट, मालमत्ता इत्यादी बाबींमध्ये यश मिळेल. कुंभ राशीसाठी मार्चचा महिना तुमच्या कारकिर्दीत यश आणेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला एखादी लक्झरी वस्तू खरेदी केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. हा काळ त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी खूप अनुकूल असेल. प्रेमसंबंध अधिक जवळचे आणि विश्वासार्ह होतील. कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राची युती भाग्याचे घर किंवा नफ्याचे घर जागृत करेल. अशा परिस्थितीत अचानक महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगार वाढीची चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. कार्यक्षेत्रात प्रगती झाल्यामुळे मानसन्मान मिळेल. या महिन्यात घेतलेली मेहनत पुढे तुम्हाला प्रगतीसाठी आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल. तब्येतीत बरीच सुधारणा होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. मार्च महिन्यात व्यावसायिक प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. कुटुंबातही एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या चिंतेने मन घेरले जाईल. मार्चच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल
मनात वेदना होऊ शकतात आणि जीवनात एकटेपणा जाणवेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.